महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मला जास्त काही बोलता येत नाही सर, परंतु आपण अधिक धंदे करायचे बंद केले तर ऑटोमॅटिक आपला भाईचारा वाढेल। आपण एकामेकात कसं अजूनही खेडेपाड्यात चालतंय, पिराचा उरूस आम्ही करतो, आमच्या कार्यक्रमात ते असते, पण जास्त सिटीत शहाणी माणसं जे शिकले त्यांनाही कळतंय अधिक करायचं, जे कमी शिकले ते लगेच नाही कळत की बहुतेक व्यवस्थित राहते। शिक्षणाचा काही परिणाम आहे असं वाटतंय। आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं असं कोणत्याही एका धर्माचा किंवा एक जणाचा नाही, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद होईल तिने लोक, सगळ्याचा संसार सुखाचा झाल्यावर मी आनंदानं भरेल असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय। असं प्रत्येकाच्या धर्मगुरूंनी सांगितलेलं आहे। प्रत्येकाला चांगलं वागायचं, चांगला विचार करायचा, चांगलं विचारानं राहायचं हे प्रत्येकाला शिकविलेलं गुरुनं। आपापल्या धर्माचं पालन करता वेळेस आपल्या धर्माचं पालन करून समोरच्या धर्माची न निंदा करता आपण आपल्या धर्माचं पालन केलं तर त्याचं पुण्य कडीला जातं आणि तो माणूस बनतो आणि तो माणसाच्या लायक होतो। परमेश्वरानं अनेक जीव जंतू प्राणी बनवले, पण आपल्याला का बनवलंय आणि आपल्याला काही गोष्टी का दिल्या हे आपल्याला बऱ्याच जणांना समजत नाही असं वाटतंय। पण समजून येत निघतो आपण। आपल्याला बुद्धी नावाची चीज, बऱ्याच गोष्टी अधिक दिल्या का ती बुद्धी नावाची चीज दिली की आपण एकामेकाला समजून घेण्यासाठी। बैल कधी कोणाला समजून घेईल का? जनावर कधी कोणाला समजून घेईल का? आपल्याला त्याच्यासाठी बुद्धी नावाची चीज दिलेली परमेश्वराने, तिचा फक्त वापर करा आणि आपण दुसऱ्याच्या सुपाऱ्या घ्यायच्या बंद करा, नक्कीच आपले मित्र तो तयार होईल। रामकृष्ण आहे। सरकाराच्या पात्र आहेत, परंतु वेळ खूप कमी आहे। आपल्याला शेवटचे 2 भाषण ऐकायचे आहे आणि नंतर आपलं जेवण आणि शिरखुर्मा वाट बघत आहे। यासाठी आता मी आमचे आदरणीय सर्वधर्मीय सद्भावना ईद मिलन प्रोग्राम में मंच पर उपस्थित, जिनकी अध्यक्षता पर यह कार्यक्रम संपन्न होने वाला था, वो हबप निवृत्ति महाराज घोड़के, इनके तरफ से आए हुए हमारे हबप बाबा महाराज कोल्हे जी, मंच पर उपस्थित भिको विशुद्ध नंदा बोधी जी, श्रीमान राजेंद्र दाते पाटिल जी, श्रीमान बिशप आरबी गायकवाड़ जी, जिन्होंने बहुत अच्छे ख्यालात आपके सामने रखे और जिनका और 1 घंटा उनको देना चाहिए था, ऐसा है जिन्होंने यहाँ पर तकरीर रखी वो हमारे बराबर है वाजिद कादरी साहब, डॉक्टर जावेद मुकरम सिद्दीकी साहब। मी इंजिनियर वाजिद कादरी। आज इथं मौलाना आझाद रिसर्च सेंटरमध्ये सद्भावना मंचच्या वतीनं सर्वधर्मीय सद्भावना कार्यक्रम आयोजित केला गेला होता। या कार्यक्रमास सर्व सामाजिक आणि धार्मिक प्रतिनिधी इथं उपस्थित होते। याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं हिंदू समाजाचे जे आमचे वारकरी संप्रदायाचे जे लोक आहेत त्यांनी इथं भाषण केलेलं आहे, त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मगुरूंनी भाषण केलेलं आहे, बुद्ध भंते यांनी भाषण केलेलं आहे आणि सर्वांनी हा असा सूर दिलेला आहे की आपण समाजामध्ये जर प्रेमाने आणि शांतीनं राहू शकलो आणि तरच आपल्या देशाची प्रगती होईल। म्हणजे शांती प्रगती ही संविधानावर आधारित गोष्ट आहे आणि संविधानाने ज्या व्हॅल्यूज दिल्या त्यावर आपण सर्वांनी मिळून आचरण केलं तरच खरी सद्भावना प्रस्थापित होईल, असा अतिशय चांगला संदेश ईद मिलन आणि सद्भावनेच्या माध्यमातून इथं आज देण्यात आलेला आहे। आणि सर्वांसाठी फराळाचं, जे लोक उपवास आहेत त्यांच्यासाठी फराळाचं आणि शिरखुर्म्याचं इथं आयोजन देखील केलं गेलेलं आहे। आपलं आनंदमय वातावरण बघून फारच पब्लिक आली किती आली असेल सर? हॉल फुल होऊन अजून एक्स्ट्रा चेअर लावण्यात आले।